तर तुम्ही पण नाही का एक चांगला पीसी घेण्याचा विचार करताय, तर हा व्हिडिओ नाही का प्रत्येकासाठी आहे, म्हणजे त्यांना प्रॉब्लेम ना आले पाहिजे. तर सर्वात पहिलं तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला पीसी कशासाठी बिल्ड करायचं, तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहे आणि तुमचं वर्क काय. तर तुम्ही ग्राफिक डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंग करताय, तर तुमच्यासाठी बेस्ट पीसी तो तुम्हाला ठरवावा लागणार आहे. तर सर्वात पहिली गोष्ट प्रोसेसर आहे. तर प्रोसेसर चांगला घ्या. आता का चांगला घ्यायचा, तुम्हाला ऑप्शन आहे तसं, इंटेल मध्ये जाऊ शकता, रायझन मध्ये जाऊ शकता. तर तो तुम्हाला चांगला घ्यायचा आहे. तर पुढे जाऊन तुम्हाला ना अपडेट करता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टी. समजा तुम्ही जर आता चांगला प्रोसेसर घेतला आणि चांगला मदरबोर्ड घेतला ना, तर पुढे जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये अपग्रेड करू शकता, एसएसडी टाकू शकता, रॅम टाकू शकता. म्हणजे तुम्ही 16 GB ची रॅम सध्या टाकली तर तुम्ही 32 GB 64 GB पर्यंत जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एक आत्ताच चांगला प्रोसेसर आणि मदरबोर्ड घ्यावा लागतो. आता तुम्ही फोटोशॉप यूज करताय ना, तुम्हाला ग्राफिक कार्ड ना का खूप कमी प्रमाणात यूज होतो. आणि तो कधी यूज होतो, जेव्हा तुम्ही कॅमेरा वगैरे इफेक्ट वगैरे यूज करत असा ना, तेव्हा यूज होतो. आणि व्हिडिओ एडिटिंग करत असेल, तुम्हाला रेंडर वगैरे करावं लागतं, प्रीमियर प्रो वगैरे असेल, आफ्टर फिल्मवर असेल, त्यासाठी तुम्हाला ग्राफिक कार्ड लागतं. तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या ते सांगतो मी, म्हणजे तुमचं क्लिअर होऊन जाईल. प्रोसेसर, ग्राफिक कार्ड आणि रॅम हे महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि मदरबोर्ड पण महत्वाचा आहे, कारण त्यामध्ये सर्व पार्ट तुमचे लागलेले असतात. बाकी राहिला पॉवर सप्लाय, म्हणजे जी काही पॉवर द्यायचं काम करतो ना एसएमपीएस, तो पण तुमचा ग्राफिक कार्डवर ठरलेला असतो. तुमचा जर ग्राफिक कार्ड चांगला असेल भारीतला, तर तुम्हाला हाय लेवलचं चांगलं वॅटचं पॉवर सप्लाय लागतो तिथं. बाकी कॅबिनेट वगैरे तुम्ही RGB वगैरे घेऊ शकता, त्याच्यामध्ये पण समजा मोकळे हवा वगैरे जाण्यासाठी बेस्ट राहतं. बाकी तुम्ही एक चांगला पीसी बिल्ड करत असाल ना, तुम्ही एक चांगला प्रोसेसर वगैरे घेतला ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये लिक्विड कुलिंग वगैरे यूज करू शकता. बाकी तुम्हाला मी बोललेले आहे कोणकोणत्या गोष्टी मेन आहेत, तर तसं तुम्ही करून घेऊ शकता. तर तुमचं नाही का स्टोरेजचा प्रॉब्लेम जरी झाला ना, तुमचा पीसी लॅग वगैरे करू शकतो. SSD पण महत्वाचे आहे. तुम्ही 512 GB SSD फक्त विंडोजसाठी टाकू शकता, त्याच्यामध्ये फक्त विंडोज इन्स्टॉल राहील. आणि बाकीचा तुमचा डाटा वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही हार्ड डिस्क जरी टाकले ना, त्यामध्ये तुमची असन जुनी वगैरे पीसी ते पण तुम्ही त्यामध्ये टाकू शकता, किंवा अजून SSD टाकायचं असेल ते टाकू शकता. एक चांगला परफॉर्मन्स आणि फास्ट चालतो पीसी. फक्त तुम्ही आधी ठरवायचं तुम्हाला कशासाठी बिल्ड करायचंय, आणि काय मी तुम्हाला सांगितलं त्या गोष्टी चांगल्या टाका. प्रोसेसर वगैरे, ग्राफिक कार्ड पण तुम्ही सध्या नॉर्मल कोणतं टाकलं ना, तुमचं काम चालन. तर पुढं तुमचं बजेट वाढलं की तुम्ही त्यामध्ये दुसरं टाकू शकता. पण प्रोसेसर आणि मदरबोर्ड चांगलं टाका.